आज काय केलं, पाणी सोडणाऱ्याने रात्री पाणी भरून ठेवलेलं, लॉक होता टाकीला, तरी पाणी सोडणाऱ्याच्या आईबापानं आणि खानदानानं पाणी आमचं उपसून टाकलं. रोजच्यासारखं जरासं होतं ते पण उपसलं. आता एवढा स्नॅपचॅट चालू आहे देवाचा, सगळ्यांना दिसतंय किती पाणी वापरतो. हे हिरामंडीच्या बाया असतात, ते पुरुष, हे कधी कोणाचे नसतात. इथे चांगली लोक राहत नाही, हिरामंडी राहतात. हिरामंडी कधी सुधारत नसते, ही अशीच चढत उतरत असते. असल्या लोकांच्या तोंडाला लागायचं का? नाही ना. एवढे उतारे टाकते. जसं काय जाग्यावर पडलं ते हेच करणार आहेत सगळं आपलं, हो की नाही? असे उतारे टाकले. अख्खं जग हिरामंडी करून टाकलं. अख्खं जग या बायांनी गांडी देऊन आणि या पुरुषांनी लवडे देऊन अशाच भाषेत बोलणार. मला ताळतंत्र नाही बोलायला, असं कोणीही बोललं ना तरी चालेल, कारण मला ना या लोकांनी लय सतवले. सार्वजनिक नळ होता त्यावेळेलाही तसंच केलं. दोघांमध्ये नळ घेतला त्यावेळेलाही तसंच केलं. सेपरेट नळ आहे त्यावेळेलाही तसं. हे खानदान पाण्यावर बसलेलं आहे आणि हे जी लय चालते ते फक्त पोलिसांना माहिती आहे. कुणाची मी कंप्लेंट केली होती ते फक्त पोलिसांना माहिती. अशा खोट्या कंप्लेंटी हिरामंडी सहजच करतात. करू देत की नाही. मग आज येऊन बघायचं कायद्यानं पाणी किती आहे. लॉक करून ठेवलेलं होतं टाकीला, पूर्ण पाणी उपसले. मी जरासंच वापरले. काम कोण करणार? घरात कोण नाही आहे, घरात कोणी नाही आहे, मी एकटी आहे. ह्या घरात कोणी नाही आहे, मी एकटी आहे. अशी माझी उतारे टाकून हालत केली. मी टॉयलेटला कशी जाणार? ही हिरामंडी एवढी वरचढ कशी? ह्या राजानं ह्या हिरामंडीला उतारे द्यायचेच कशाला? चांगलं होण्याचे उतारे आणि वाईट उतारे द्यायचेच कशाला? मी असं राजाला म्हणेन, नाही द्यायचे होते, नाही द्यायचे होते. तूही त्याच्यात सामील असशील म्हणून तू केलंस, असंही मी म्हणेन. तू का करतो? करू नको, देऊ नको यांना उतारे चांगले होण्याचे. कळा सहन करू देत. आम्हाला का निष्पापांना कळा सहन करायला लावल्या? ह्यांनाही कळा सहन करायला लाव. उतारे घेऊन जा परत. त्यांच्या हिरामंडीतले लय दादागिरी चालते या म्हाताऱ्यांची, पण या हिरामंडी बाया आहेत, या सवाष्ण नाही एकाच्या, आणि पुरुष पण एकाचे नाही आहेत. हे सरळ सरळ 10 जणींचे आहेत.